In this video we are going to solve this 38th example and 39th example. Choose the alternative which is opposite in meaning to the word underlined in given sentence. Okay, so here we are supposed to find out opposite word. Okay, so here he will never turn down your request. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा मीनिंग काय हे माहिती पाहिजे. याला म्हणतात वर्बल फ्रेज. ओके, टर्न डाऊन म्हणजे रिजेक्ट. ओके, टर्न डाऊन म्हणजे काय? रिजेक्ट. याचा अपोजिट वर्ड या चौघांपैकी कुठला आहे तो शोधायचा. तर टर्न अपॉन. टर्न अपॉन म्हणजे त्याचा मीनिंग आहे अटॅक. सडनली अटॅकिंग ऑन समवन इज नोन ॲज, म्हणजे एखाद्यावर अटॅक करणे म्हणजे टर्न अपॉन. टर्न डाऊनचा अर्थ आपण ऑलरेडी माहिती आहे. टर्न डाऊन म्हणजे रिजेक्ट. मग रिजेक्टला रिजेक्ट हा अपोजिट वर्ड होऊ शकत नाही. मग सेकंड पण आपलं ॲन्सर नाही. थर्ड वन काय आहे? टर्न ओव्हर. टर्न ओव्हर म्हणजे आपण नाही का पानं पलटतो त्यावेळेला आपण टर्न ओव्हर, एखाद्या गोष्टीची पोझिशन बदलतो ना, त्याला म्हणायचं टर्न ओव्हर. मग टर्न डाऊनच्या अपोजिट टर्न ओव्हर नाही. ओके, मग राहिलं एकच. टर्न डाऊन रिजेक्ट आणि त्याचं अपोजिट आहे एक्सेप्ट. ओके, त्याच्यानंतर 39 एक्झाम्पल. रिअरेंज द जंबल पार्ट्स विच आर लेबल्ड PQRS टू फॉर्म कंप्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे हे जे दिलेलं आहे ते जंबल्ड दिलेलं आहे. मग आपल्याला ते प्रॉपर सिक्वेन्समध्ये करायचं. मग याच्यासाठी थोडंफार वाचन असलं आपलं तर आपल्याला कळतं की वाक्य कसं आहे. मग याच्यामध्ये पहिलं तर आहे, पहिलं असणार आहे एस. अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी. ओके, अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी विच इज ॲक्टेड. ओके, ॲक्टेड आउट बिफोर ऑडियन्स. म्हणजे पहिलं आहे एस, दुसरं आहे आर. एसवालं पहिलं कुठलं? हे एस आर आणि बाकीचं मग एसवालं पहिलं हेच आहे. मग हेच आपला ॲन्सर आहे. SRPQ. एस. अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी ॲक्टेड आउट बिफोर ॲन ऑडियन्स ऑफन इन अ थिएटर. ओके, तर हे आपलं ॲन्सर आहे. जंबल्ड म्हणजे उलटे सुलटे दिलेले आपण सरळ करायचे वाक्य. ओके, ठीक आहे. थँक्यू.